ओम श्री सद्गुरवे नमः। गंगा दशहरा निमित्त सुरू झालेल्या या मालिकेत तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आज आपण भारतातल्या सगळ्यात पवित्र अशा सिंधू नदीबद्दल माहिती ऐकणार आहोत। सिंधू नदी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख नदी आहे। इंग्रजी भाषेत या नदीला इंडस असंही म्हटलं जातं। सिंधू संस्कृतीचा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झालाय। हिंदू व हिंदुस्तान हे शब्दही याच नदीवरून पडले। पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे नाव सिंधू नदीवरूनच पडले आहे। 3180 किलोमीटर लांब असलेली ही नदी भारतीय उपखंडातील सर्वात लांब नदी आहे। सिंधू नदी ही उत्तर भारतातील 3 मोठ्या नदींपैकी एक आहे। याचा उगम बृहद हिमालयामध्ये कैलासाहून 5 किलोमीटर उत्तरेस सेंगे खबबच्या स्रोतांमध्ये आहे। आपल्या उगम स्थानातून निघून तिबेट पठाराच्या रुंद घाटातून काश्मीरच्या सीमेला पार करून पाकिस्तानातील वाळवंटी आणि सिंचनाखालील भूभागातून वाहत कराचीच्या दक्षिणेकडील अरबी समुद्राला ही नदी येऊन मिळते। या सिंधू नदीच्या 5 उपनद्या आहेत। त्यांची नावं पुढील प्रमाणे: वितस्ता म्हणजेच जिला झेलम असंही म्हटलं जातं, चंद्रभागा, इरावती, विपाशा म्हणजेच बियास आणि शतद्रू म्हणजेच सतलज। याती सतलज नदी ही सर्वात मोठी उपनदी आहे। या नदीवर भाकरा नांगल धरण आहे। या धरणामुळे पंजाबच्या शेतीला आणि विद्युत परियोजनांना खूप मोठी मदत मिळाली। त्यामुळे पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये शेतीने तेथील चेहरा मोहराज बदलून टाकलाय। त्याच्या व्यतिरिक्त गिलगिट, काबूल, स्वात, कुरम, टोची, गोमल, संगर अशा अनेक अन्य उपनद्या सुद्धा आहेत। ती जवळच्या पूर्व आणि दक्षिण आशियातील 3 सुरुवातीच्या संस्कृतींपैकी एक होती आणि तिन्हीपैकी सर्वात व्यापक आधुनिक काळातील पाकिस्तान पासून ते अनेक क्षेत्रापर्यंत पसरलेली तिची ही स्थळं होती। वायव्य भारत आणि ईशान्य अफगाणिस्तानचे हे काही भाग। भारतातील 7 सर्वात पवित्र नद्यांपैकी सिंधू महत्त्वपूर्ण आहे, कारण या सिंधू नदीच्या परिसरात विकसित झालेली संस्कृती तीच हिंदू संस्कृती। हा धर्म नसून वैदिक तत्वज्ञानाचा प्राचीन वारसा लाभलेली एक जीवन प्रणाली आहे। ऋग्वेदात सिंधू नदीचा उल्लेख अतिशय शुभ असा आहे। भाषणातील फरकामुळे पर्शियन लोकांनी सिंधू नदीच्या पूर्वेकडील लोकांना हिंदू म्हणून संबोधले। अलेक्झांडर द ग्रेटच्या काळानंतर सिंधूला सिंधू नदी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि सिंधूच्या पूर्वेकडील भूभाग हा इंडिका म्हणून ओळखला जाऊ लागला। ब्रिटिश राजवटीत इंडिका इंग्लिश भाषेत इंडिया म्हणून आली, त्यामुळे भारताचं नाव इंडिया असं पडलं। परंतु आपल्याला माहितीये की भारताचे वैदिक नाव भरत राजापासून भारत असंच आहे आणि ते आजही विद्वानांमध्ये प्रचलित आहे। सिंधू नदी प्रमाणेच आपण या मालिकेत उद्याच्याही भागात अशाच एका नदीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी आमच्या ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या Instagram आणि Facebook पेजलाही फॉलो करा। धन्यवाद।